ॐ सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या 13व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि इथे भगवंतांनी आपल्याला शेवटच्या या काही श्लोकांमध्ये 10 श्लोकांमध्ये की ज्या पुरुष तत्वाबद्दल भगवंत बोलत आले आहेत त्या पूर्ण 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ की हे जग काय आहे आणि या जगाचा नियंता किंवा ईश्वर किंवा ब्रह्म किंवा त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेला आहे आणि या क्षेत्र म्हणजे या जगाला या दोघांच्या मध्ये समान भाग आणि असमान भाग कुठले आहे याबद्दल चर्चा भगवंतांनी केली आणि या सगळ्याचा उद्देश एवढाच आहे भगवंताचा आपल्यावर की या सगळ्या बदलत्या जगामध्ये कारण आपण जगाला सोडून राहू शकत नाही. आपण या जगामध्ये आलेलो आहोत अज्ञानामुळे आपण या जगामध्ये आलेलो आहोत. आपण चुकीने आपण स्वतःला शरीर मन समजलो आहे आणि म्हणून या संसारामध्ये आपण गटांगळ्या खातो आहोत. आपलं खरं स्वरूप जो साक्षी परमात्मा चेतन स्वरूप आपलं जे आहे त्याची जाण आपल्याला नाहीये. त्याची जाण नाहीये म्हणजे काय केलंय आपण या शरीराला सगळं काही समजून बसलेलं आहे. म्हणजे बॉडी माइंड कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा शरीर आणि मनाचा संघात एवढीच फक्त रियालिटी आहे. यापेक्षा अजून कुठली रियालिटी नाही आहे. त्यालाच आपण सत्यत्व मानून बसलेलो आहे. त्यामुळे हा सगळा घोळ होत आहे. म्हणजे जर आपण एखादं स्वप्न बघताना त्या स्वप्नात घडणाऱ्या गोष्टींना जर सत्य मानून बसलो तर त्रास होणारच आहे. कारण त्या स्वप्नामध्ये सुख येणार, स्वप्नामध्ये दुःख येणार, मान येणार, अपमान येणार, बऱ्याच गोष्टी येणार स्वप्नामध्ये आणि आपण ते स्वप्नच खरं समजलेलं आहे. पण जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे हे तर सगळं मिथ्या होतं. हे काहीच खरं नव्हतं यातलं. हे मी जे सुख उपभोगलं या स्वप्नामध्ये, मी जे दुःख उपभोगलं या स्वप्नामध्ये, या सगळ्यातनं मी जेव्हा गेलो तेव्हा मला लक्षात आलं की अल्टिमेटली इट इज फॉल्स. त्याला काहीच रियालिटी नाहीये. तर ही रियालिटी म्हणजे स्वप्न बघताना जर मी जागा झालो, कल्पना करा की मी स्वप्न बघतो आणि स्वप्न बघताना जर मी जागा झालो की मी स्वप्न बघतो आहे तर तुम्ही त्या स्वप्नामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार का? नाही होणार. कारण तुम्ही प्रत्येक क्षणी बघता आहात की मी स्वप्न बघतोय. हे सुख आलं ते स्वप्नातलं सुख आहे, दुःख आलं स्वप्नातलं सुख आहे, 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली ते स्वप्नातलं सुख आहे, घर बर्बाद झालं ते स्वप्नातलं सुख आहे. तुम्ही कारण जागृत आहात. स्वप्नामध्ये तुम्ही जागृत आहात आणि तुम्ही बघता आहात की हे सगळं मिथ्या आहे. ही अशी अवस्था म्हणजेच ज्ञान की या सगळ्या जगामध्ये हे पूर्ण यावत संजायते किंचित स्थावर जंगमम हे सगळं जे काही ह्या जगामध्ये चालू आहे स्थावर जंगम सगळं ह्या सगळ्यामध्ये एक रियालिटी आहे की जी कधीच बदलत नसते. हा सगळा बदल जो होत असतो हे पूर्ण वेगवेगळ्या जगामध्ये जे काही नामरूपात्मक बदल दिसतात ते सगळे आपल्याला दिसतात पण पडदा कधीच चेंज होत नसतो. ही रियालिटी लक्षात घेणं आणि हेच भगवंतांना या 13व्या चॅप्टरमधनं आपल्याला आपल्या मनावर बिंबवून द्यायचं आहे की तुम्ही जे शरीर तुम्हाला तुम्ही समजता, मनाला समजता की या जगाला सगळं समजता, हेच सगळं सत्य आहे हे नाहीये. याच्यापेक्षा अजून एक तत्व आहे, याच्यापेक्षा अजून एक रियालिटी आहे की जी रियालिटी ज्या त्या पोझिशनवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला हे सगळं अळणी वाटेल. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की समजा तुम्ही खूप उंच एखाद्या इमारतीवर गेलात, उंच इमारत, हा कलकत्त्यामध्ये तेव्हा खूप उंच एक टॉवर होतं तिथे श्रीरामकृष्ण गेले आणि तेव्हा ते म्हणतात की बघा आता किती खालच्या सगळ्या समान दिसतात. म्हणजे जे काही बिल्डिंग आहेत त्या किती कुठली 1 मजली असेल, कुठली 5 मजली असेल, कुठली 4 मजली असेल, पण वरतून तुम्ही जेव्हा बघता तेव्हा सगळं समान दिसतं. तिथे तुम्हाला बिल्डिंगचा तो उंचपणा दिसत नाही. वरनं सगळं सारखंच दिसतं तुम्हाला. तुम्ही विमानातनं बघा वरनं कधी जेव्हा वरती जस्ट टेक ऑफ घेतं किंवा लँड होतं तेव्हा बघा की ते बिल्डिंग सगळ्या समान दिसतं जोपर्यंत आपण वरती असतो. तर तसंच त्या प्लेनवर जेव्हा तुम्ही जाता तुमच्या कॉन्शियसनेसच्या तेव्हा तुम्हाला हे सगळं सुख दुःख जय पराजय
चांगलं वाईट हे सगळ्या गोष्टी तिथे निघून जातात. त्यासाठी म्हणून इथे भगवंत आपल्याला सांगतायत की ते बघायचं कसं. मग त्यासाठी पण त्यांनी सांगितलं काय आपल्याला की तुम्हाला ती रियालिटी बघायची आहे. मग ती रियालिटी कुठे आहे? कुठे बाहेर नाहीये, साता समुद्र आपल्याकडे नाहीये, किंवा कुठे ढगामध्ये लपलेली नाहीये. ती ती आहे तुमच्यामध्येच. ती तुमच्यामध्येच आहे, ती बाकी दुसरी कुठेच नाहीये. म्हणून ते म्हणतात की ध्यानेन आत्मनी आत्मनी पश्यती केचित आत्मना आत्मानं, की ती जी रियालिटी आहे, ते जे चेतन तत्व आहे ते तुमच्या स्वतःमध्येच आहे, हृदयामध्ये आहे. ते तुम्हाला बघायचं आहे. आणि कशाने बघायचं आहे? तुमच्या याच मनाने त्याला बघायचं आहे. म्हणजे या जगाला बघायसाठी मला एकच इन्स्ट्रुमेंट आहे, ते म्हणजे मन. या इन्स्ट्रुमेंटद्वारेच मी या जगाचा पूर्ण अनुभव घेणार आहे. आणि याच इन्स्ट्रुमेंटद्वारे पण मी त्या भगवंतापर्यंत पोहोचणार आहे. इन्स्ट्रुमेंट एकच आहे. आता या मनानेच तुम्हाला त्या ईश्वराचं दर्शन करून द्यायचं. मग जर मला त्याच मनाने जग बघायचं असेल आणि या मनाने जर मला परमात्म्याला बघायचं असेल, तर हे नक्कीच की या सध्याचं जे आपलं मन बुद्धी आहे, जी कलुषित झालेली आहे, जी वेगवेगळ्या नानात्वामध्ये दुभंगलेली आहे, अशा या मन बुद्धीने आपण भगवंताला बघू शकणार नाही. मग काय करायला पाहिजे? त्याला एकाग्र करायला पाहिजे, त्याला अजून सूक्ष्म करायला पाहिजे, त्याला सेन्सिटिव्ह जास्त करायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून भगवंताने आपल्याला मग त्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले की कर्मयोग करा, उपासना योग करा, श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा. आणि असं करता करता तुम्ही त्या रियालिटीपर्यंत पोहोचू शकाल. हे आपण मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं 26व्या श्लोकामध्ये. 24 श्लोकापासून आपण त्यावर विचार केला होता. आता आपण हा 26 श्लोक बघू. यावत संजायते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. हे अर्जुना, यच्च यावत जे काही स्थिर व चर पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न झालेले जाण. अर्थात प्रकृती व पुरुष यांच्या परस्पर संबंधानेच सर्व विश्वाची स्थिती आहे. वस्तुतः सर्व विश्व नाशवान आणि भंगूर असल्याने अनित्य आहे. आता इथे पुन्हा भगवंत तोच पॉइंट इथे रिपीट करतात, कारण आपण या जगामध्ये खूप आयडेंटिफाय झालेलो आहे. म्हणजे तुम्ही जागृत अवस्थेमध्येच या जगाशी आपण आयडेंटिफाय झालेले आहो किंवा एकत्व पावलं असं नाहीये. आपण स्वप्नामध्ये पण याच जगाचा विचार करतो बघा. स्वप्नामध्ये काही वेगळी आपण काही बघत नाही. आपल्या या सुखदुःखांचा काय रिफ्लॅक्शन ते स्वप्नामध्ये येतं. म्हणजे दिवसा जे काही करतो आपण ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि रात्री प्ले करतो. हा, समजा ते उदाहरण आपण घेतलं की मी दिवसा जे काही करतो ते आपण रेकॉर्डिंग करत असतो आणि रात्री फक्त प्ले करत असतो. तर ते या जगाच्या सत्यत्वामुळे होतं की ही जग सत्य आहे हे मानून घेतल्यामुळे आपण म्हणतो. पण इथे भगवंत म्हणतात की यावत संजायते किंचित, जे काही आहे या जगामध्ये, स्थावर जंगमम. स्थावर म्हणजे ज्यांना काय तर आपण जड म्हणू शकत नाही, त्याच्यावर चेतनत्व आहे. झाडामध्ये चेतनत्व आहे, पण ते स्वतः काही करू शकत नाही. एका ठिकाणी आहे, हजारो वर्ष, शंभर शेकडो वर्ष तिथेच राहणार होते. तर अशाला स्थावर म्हणतात. आणि जंगम की साधारण आपलं सगळं त्यामध्ये प्राणी मात्र येतात. ते म्हणतात की सगळं स्थावर जंगम हे भरतर्षभ, यावत किंचित जे काही आहे, जे काही उत्पन्न झालं आहे, यावत किंचित संजायते की जे काही उत्पन्न होणार आहे, जे काही उत्पन्न झालेलं आहे ते क्षेत्रज्ञ संयोगात विधी. की ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आत्मा आणि अनात्मा, माया आणि ब्रह्म याच्या एकत्वामुळे झालेला आहे हे समज. म्हणजेच काय सांगायचं भगवंतांना की हा जो संसार आहे हा आहे अज्ञानामुळे आपल्याला आलेला आहे. अज्ञान कुठलं आहे की आपण हे सेपरेट करत नाहीये. हे माया आणि ब्रह्म एकत्र आहे, पण आपण मायेला या ब्रह्मापासून वेगळं करत नाहीये. त्या मायेला नामरूप जगालाच आपण सगळं समजून बसलेलं आहे. आणि हीच मोठी आपण मिस्टेक करतो. म्हणजे म्हणणार की क्षेत्रज्ञ संयोग, आत्मा अनात्मा, देह विमान, हा अध्यास याला म्हणतात.
शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या संबंध भाषामध्ये अध्यास भाष लिहिलेला आहे. फक्त 1.5 पानाचं आहे, पण त्या 1.5 पानावर हजारो पानांची टीका लिहिल्या गेल्या. इतकं सुंदर ते अध्यास भाष्य आहे शंकराचार्यांचं, की कसा हा अध्यास आपल्याला झालेला आहे, कशी ही चूक आपण आपल्याकडनं घडलेली आहे, की हे जड आहे, दिसत आहे की अचेतन आहे, पण त्याला आपण चेतन कसं समजतो. हा म्हणजे त्याला म्हणतो ना आपण की चित जड ग्रंथी, की जे चैतन्य आहे आणि हे जड आहे, दोन वेगळे पदार्थ आहे कम्प्लीट. ऊन आणि पावसासारखं ते म्हणतात, छाया आतपव, की ऊन आणि सावली यासारखं वेगळं आहे ते, इतकं भिन्न आहे. पण तरीही आपण त्याच्यामध्ये आपण एकत्व बघतो, त्याच्यामध्ये आपण काय चैतन्य बघतो. आणि हे मरणशील. मग काय होतं की जेव्हा आपण आपल्याला स्वतःला असं लिमिटेड समजलं, की मग काय होतं की आपण आपल्याला स्वतःला लिमिटेड करतो. मग आपण आपल्याला मरणशील समजतो, की एक दिवशी माझा जन्म झाला आणि एक दिवशी मी मरणार आहे. आपण लिमिटेड झालोय, टाइम स्पेस आणि कॉझिशन मध्ये आपण अडकल्या गेलो. मग त्यामुळे काय झालं होतं, मग आपण कर्म करतो, मग कर्म केला की त्याचं फळ मिळतं, मग त्या फळ मिळण्यासाठी पुन्हा यावं लागतं आणि पूर्ण संसार हा सुरू होतो. म्हणून जे सारखं सारखं भगवंत म्हणतात ते फार महत्वाचं लक्षात घ्या, की तुम्हाला वाटेल तुम्हाला रिपिटेशन होत्या इथे, की हाच विषयाच्या पूर्वी सांगितलाय, पुन्हा का भगवंत सांगतात की संयोग आहे. कारण आपल्याला माहित नाहीये ते संयोग आहे, आपण ते वेगळं करू शकत नाही, म्हणून त्यांना सांगावं लागतं की असं कर. लहान मुलगा अभ्यास करत नाही म्हणून आपल्याला सांगावं लागतं की अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. त्याने अभ्यास केला असं कशाला आपण त्यांना सांगितलं असतं की अभ्यास कर. तसंच ते भगवंत सांगतात की तुम्ही याचा अभ्यास करा, तुम्ही विचार करा, की हे जे काही तुम्ही समजता आहे जगामध्ये, ज्या काही गोष्टी आहेत, तुमचं स्वतःचं शरीर, तुमचं स्वतःचं मन, तुमची स्वतःची बुद्धी, तुमच्या आसपासचं जे काही जगत, ते सगळं क्षेत्रज्ञ संयोगात विद्धी. आणि जे काही संयोगाने बनलेलं आहे ते विनाशशील आहे, ते कधीच अविनाशी होऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. यावत संज्ञा येते, की जे काही सजीव प्राणी किंवा स्थावर याच्यामध्ये तू हेच एक तत्व बघ, की हे मरणशील आहे, हे निघून जाणार आहे, हे परमनंट नाही. पण यामागे एक परमनंट सत्ता आहे, शून्य नाही आहे. बुद्धिस्ट काय म्हणतात की काहीच नाही आहे, सगळं शून्य आहे. पण वेदांती याला शून्य म्हणत नाही. वेदांती म्हणतात की याच्या मागे एक सत्ता आहे, ती सत्ता आहे, तीच ब्रह्मसत्ता आहे. असत नाहीये. असत मधनं काहीच येत नाही, की काहीच नाहीये त्यातनं जग उत्पन्न होत नाही. हे जेवढं मोठं आपण वृक्ष बघतो, झाड बघतो, तो कशामधनं आलेला नाहीये, तो बी मधनं आलेला आहे. असत सत्ता नाहीये, सत्ता आहे. आणि ती सत्ता काय आहे, ती ब्रह्मसत्ता आहे. म्हणून ते म्हणतात की यावत संजय, जे काही स्थावर जंगम हे आहे, हे अर्जुना, याचं तू लक्षात घे की हे संयोगात उत्पन्न झालेलं आहे, म्हणून ते सगुण आहे आणि विकारी आहे. हा इथे मुख्य भाग बघत असतात आहे. 27वा आपण श्लोक बघू. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वर विनश्यत्व विनश्यन्तं य पश्यति स पश्यति. याप्रमाणे समजून जो पुरुष नाशवंत सर्व चराचर भूतांच्या ठाई अविनाशी परमेश्वराला समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो. आता इथे पुन्हा भगवंत सांगतायत की या अविनाशी तत्व जे आहे, या विनाशवान बदलणाऱ्या जगामागे जे अविनाशी तत्व आहे, ज्यांनी त्याचा अनुभव केलेला आहे किंवा ज्यांनी त्याचं स्मरण ठेवलेलं आहे, तोच खरं खरं जाणतो. इथे ते भगवंत सांगतात हा, की आता हे जे ज्ञान आहे त्याचं फळ सांगतायत. काय फळ मिळतं तुम्हाला हे सगळं करून, एवढी खटपट करून काय मिळणार आहे तुम्हाला? म्हणतात समम सर्वेषु भूतेषु, सर्वत्र समदर्शन. की तुम्हाला आता आपण कसं बघतो की आता माझे डोळे जे आहेत किंवा आपला आता जगाचा अनुभव काय आहे, दोषदर्शनाचा आहे आपला. नानाविध आपण सगळं जग बघतोय, नाना दर्शन करतो, अनात्मा दर्शन आपण करतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण या जगाला विभागलेला आहे. पण जेव्हा तो एकत्व दर्शन होतं, तेव्हा तो या सगळ्यांमागे एक सत्ता बघतो. तो समत्व बघत नाही, तो स्त्रीला स्त्रीच बघेल, पुरुषाला पुरुषालाच बघेल. याचा अर्थ जर समत्व दर्शन येतं म्हणजे काय, त्याचं सगळंच भान हरपेल असं नाहीये. तर मला समत्व दर्शन आलेलं आहे, मग मी मंदिरामध्ये गेलो
आणि मंदिरातून बाहेर दर्शन करून जेव्हा बाहेर आलो तेव्हा सगळ्यात चांगल्या चपला बघितल्या घालून आलो. काय सगळं समत्व समत्व दर्शन आहे असं होत नाही. तर तो या जगामध्ये नानात्व बघतो. त्याला दर्शन झालं किंवा त्याला स्वतःचं आत्मदर्शन झालं किंवा स्वरूपाचं दर्शन झालं म्हणजे काय, तो सगळंच गधा आणि घोडा दोघांनी समान बघेल असा याचा अर्थ नाहीये. समत्व बघेल याचा अर्थ आहे की ती सत्ता, या सगळ्या मागे असलेली सच्चित आनंद स्वरूप जी सत्ता आहे, जी ब्रह्मसत्ता आहे, की जो पडदा आहे, की सगळी जी फिल्म मी बघत होतो त्या फिल्मचा आधार काय आहे, पडदा आहे. पडद्याशिवाय फिल्म होऊच शकत नाही. आपल्याला आज पडद्याचं ज्ञान नाहीये, आपण त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतो. परंतु या ज्ञानाला काय होतं की तो पडदा बघतो, त्याला पडद्याचं ज्ञान असतं आणि नंतर मग तो सिनेमा बघतो, तो आनंद करतो. तिथे सुख झालं तो पण त्या सुखामध्ये सामील होतो, दुःख झालं दुःखामध्ये पण तो सामील होतो. पण त्याच्या बॅक ऑफ द माइंड त्याच्यामध्ये आहे की हे सगळं त्या पडद्यावर होत आहे, ऍक्च्युअल होत नाहीये. ही धारणा होणं, त्याला तिथे भगवंत म्हणतात की त्यालाच खरं हे कळलेलं आहे. पश्यती सपश्यती, तोच खरं खरं बघतो आहे जगाकडे. आपण या जगामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलो, आपण या जगामध्ये खरं जगाचं स्वरूप बघत नाही. आपण नुसते कॅरेक्टर्स बघतोय, सिनेमा बघतोय आपण. पण जो खरं बघतो तो त्या पडद्यावर असलेलं चित्र बघत नाही, तो पडद्याचं सदैव स्मरण ठेवून मग चित्र बघतो. मग तुम्ही काही करा, कारण तुम्ही कधीच इन्व्हॉल्व्ह होणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की पडदा सत्य आहे, हे चित्र वेगळं आहे. आता इंग्लिश सिनेमा लागला, उद्या हिंदी सिनेमा लागेल, परवा दिवशी मराठी सिनेमा लागेल. पण या तिन्ही सिनेमे चेंज होत आहेत, तुमचे कॅरेक्टर्स चेंज होत आहेत, तुमचं स्वतःचं काय अस्तित्व चेंज होत आहे, तिथे तुमचा स्वतःचा रोल चेंज होतो आहे. परंतु पडदा सत्य आहे, ते आत्मतत्व सत्य आहे, हे तिथे बघत सांगत आहेत. य विनश्यत्सु सर्वेषु भूतेषु, की या सगळं नाशवंत जगाच्या मागे, चर अचर भूतेषु, इथे भूतेषु म्हणजे सर्व चर अचर जे काही आहेत सर्वे, या सगळ्यांच्या पाठीमागे अविनश्यंतम परमेश्वर समम तिष्ठन, की या सगळ्यांच्या मागे अविनाशी असं तत्व आहे, न बदलणारा तत्व जो आहे, तो पडदा आहे, तो कधीही बदलत नाही, असं तत्व या सगळ्या बदलणाऱ्या जगाच्या मागे आहे. आणि हे अर्जुना, हे तू समजून घे. इथे परमेश्वर म्हणजे सगुणेश्वर म्हणायचं नाही आहे, इथे कॉन्टेक्स्ट समजून घ्यायला पाहिजे. परमेश्वर म्हणजे निर्गुण निराकार जे तत्व आहे, ब्रह्मतत्व जे आहे, ते ब्रह्मतत्व म्हणजे इथे परमेश्वर. म्हणून इथे भगवंत म्हणतात की या सगळ्या चर अचर बदलणाऱ्या जगाच्या मागे एक सत्ता जी आहे, परमेश्वर सत्ता, किंवा जी निर्गुण निराकार सत्ता जी आहे, त्या सत्तेला तू सदैव बघ. आणि ज्यांनी हे बघितलं, भगवंत म्हणतात त्यांनीच खरं बघितलंय, त्याचं खरं बघणं आहे, इथे सांगतायत. म्हणून आता या ज्ञानाचं फळ, पहिल्या नंबरचं फळ काय आलं, समम सर्वेषु, समत्व दृष्टी तुमची येते. मी एवढं मिळून काय ऐकलं की मला माझ्यामध्ये समत्व दृष्टी आली. किती ते हिंदी सिनेमा लागला काय, इंग्लिश लागला काय, किंवा काय आफ्रिकन भाषेमधला कुठला सिनेमा लागला काय, पण या सगळ्यांमध्ये माझ्या एक लक्षात आलं आहे की पडदा तोच असणार आहे, तेच सत्य आहे, आणि त्या पडद्यावर वेगवेगळे सगळे खेळ होत आहेत वेगवेगळ्या भाषेमध्ये. या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्या पडद्यामुळे घडतायत, आणि पडदा सत्य आहे हे ज्ञान होतं, आणि ते समत्व आपल्याला येऊ शकतं. पुढचा श्लोक आपण, समम पश्यन्ति सर्वत्र समवस्थितमीश्वरम नैनस्य आत्मनात्मानं ततो याति परामृती. कारण तो पुरुष सर्वांच्या ठाई समभावाने स्थित असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परमगती पावतो. आता पुन्हा इथे त्या ज्ञानाचं फळ सांगतायत. पहिल्यात आपण काय बघितलं की समत्व बुद्धी बघितली. आता दुसरं इथे काय म्हणतात भगवंत की हे जर तुम्ही तत्व जाणलं तर तुम्हाला अमृतत्व मिळेल, अमृतत्व तुम्हाला त्यातनं प्राप्त होईल. अमृतत्व प्राप्त होईल म्हणजे काय होईल, म्हणून इथे म्हणतात की आपण याच्यापूर्वी बघितलं की प्रकृतीचं आपण काय बघितलं, प्रकृती ही सगुण आहे, सविकारी आहे, मिथ्या आहे आणि परतंत्र आहे, हे आपण बघितलं. आणि हा जे पुरुष तत्व आहे, ब्रह्मतत्व, ते काय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, सत्य आहे आणि स्वतंत्र आहे. कारण या ब्रह्मसत्तेवर सगळी सत्ता अवलंबून आहे, म्हणून स्वतंत्र आहे.
पण या जगाची सत्ता, पूर्ण सत्ता अवलंबून कशावर आहे? त्या ब्रह्मावर. म्हणजे माझं जे काही आजचं माझं जीवन आहे, हे सगळं जीवन कशावर अवलंबून आहे? त्या ब्रह्मसत्तेवर. ती ब्रह्मसत्ता माझ्या शरीरातून जेव्हा निघून जाईल तेव्हा काहीच नाही, सगळं मिथ्या. तसंच इथे भगवंत म्हणतायत की ज्यांनी हे सगळ्या बदलणाऱ्या जगामागचं खरं तत्व ते जर बघितलं तर त्यालाच ज्ञान झालं असं इथे भगवंत म्हणतात. आणि म्हणतायत न हिनत्सी, तो आत्म्याची हिंसा करत नाही. आता इथे हिंसा करत नाही म्हणजे काय? फिजिकल हिंसा म्हणायची नाही इथे. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याजवळ असून मी न जाणणं म्हणजेच मी त्याचा ऍडव्हान्टेज घेऊ शकत नाहीये. म्हणजे मी जिथे राहतो त्याच्या खाली जर समजा एखादा सोन्याचा हंडा असेल, पण त्याचा मला लाभ होऊ शकतोय का? इतकं सोनं पडलेलं आहे माझ्या रूमच्या खाली, पण त्या सोन्याचा एक किंचित पण मला लाभ होतोय का? लाभ होत नाहीये. मी तोच दुःखी आणि काय आकांक्षा ठरणारा वासनायुक्त माणूस आहे. कारण माझ्या वासनेसाठी मला गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, घोडा घ्यायचा आहे, त्यासाठी पैसे पाहिजे, पण पैसे माझ्याजवळ नाही आहे, पण मी पैशावर बसलेलो आहोत. तसंच आपण हे सुख भोगतोय, दुःख उपभोगतोय जगामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या पालथेमधनं आपण जातो आहे. पण आपण ते तत्व आपल्यामध्ये आहे, ते अविनाशी तत्व, ते जाणलं की कधीच तुम्हाला दुःख होणार नाही. ते जाणलं की तुम्हाला कधीच या सगळ्या उलथापालथ्यामध्ये जावं लागणार नाहीये. तुमचा समभाव येणार आहे. त्या अर्थाने इथे ते म्हणतायत की तो स्वतःची हिंसा करत नाही, तो कधी स्वतःला मारत नाही. ते जाणणं हे फार इथे महत्वाचं आहे. आता इथे कसं आहे ना की सर्वत्र समपस्थित जेव्हा आपण इथे म्हणताय तेव्हा आपण 2 लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे मी जर ब्रह्म आहे हे जाणलं आणि उद्या जर तुम्ही मला विचारलं की का हो तुम्ही कोण आहात, मग मी असं म्हणू शकत नाही मी ब्रह्म आहे. मला तेव्हा माझी आयडेंटिटी तशीच द्यावी लागेल की मी स्वामी आत्मविकासानंद किंवा काय माझं सगळं आहे, मी इथे बेलूर मठात आहे किंवा काय, अशी ओळख द्यावं लागेल. तर हे 2 स्तरावर आहे. म्हणजे मी जेव्हा स्वतःला मी म्हणतो तेव्हा एक मी शरीर मनायुक्त असलेला मी आहे, आणि एक माझी असल रियालिटी आहे जी कधीच न बदलणारी सत्ता, चेतन तत्व जे आहे, ब्रह्मतत्व, आत्मतत्व, ती एक माझी रियालिटी आहे. तर या दोन्ही रियालिटीचा जेव्हा आपण संवाद साधतो, जगाशी आपला जेव्हा संबंध येतो, तेव्हा ही बाहेरची रियालिटी वापरून तुम्ही जगातील प्रश्न सोडवा. म्हणजे तुम्ही जर तुमचं जर ज्ञान झालं तर असं समजू नका की तुमचा शेजारी तुमच्याशी भांडणार नाही. त्याला काही फरक पडतोय तुम्ही ज्ञानी आहात की अज्ञानी आहात, तो तुमच्याशी भांडेलच. मग ते जेव्हा भांडण होईल तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळेस तुमची ही जी बाह्य सत्ता आहे त्याला अनुसरून जे काही वागायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही वागू शकता. श्रीरामकृष्णाची गोष्ट माहिती आहे ना, माहूत नारायण आणि हत्ती नारायण. तर जेव्हा मी या जगामध्ये वावरत असतो तेव्हा मी या माझ्या स्वतःचे बाह्य अस्तित्वाला घेऊन मी माझे सगळे प्रश्न सोडवायचे. पण जेव्हा मी दुःखी आहे, कष्टी आहे, मला मरणाचं भय वाटतं आहे किंवा मला माझ्या सिक्युरिटीचं भय वाटतं आहे, तेव्हा आपण ती आपली आयडेंटिटी वापरायला पाहिजे की नाही, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी अविनाशी तत्व आहे, मी या शरीर मनाच्या वरती असलेलं काहीतरी माझं एक तत्व आहे माझ्यामध्ये. त्या प्रकारचं ते जे म्हणजे कसं चॅनल बदलणं. म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी खूप बोर होत असेल तर तुम्ही काहीतरी कॉमेडी चॅनल बघता. हा, ते चला हवा येऊ द्या किंवा काय अजून आहे ना, महाराष्ट्राची हास्य जत्रा वगैरे वगैरे. तुमचं थोडंसं चेंज झालं, मन थोडंसं उल्हासित झालं तर तुम्ही नसेल, म्हणजे मन थोडं डिप्रेस असेल तर तेव्हा तुम्ही असं काही बदल बघता. जेव्हा मन चांगलं सात्विक असेल, काही असेल, तर मग टीव्हीवर आपण प्रवचन बघतो. तर असं चॅनल बदलणं आहे की व्यवहार करताना तुमचा व्यावहारिक मी वापरा, आणि जेव्हा अंतरसंघर्ष कधी मनामध्ये होतो तेव्हा तो आत्म्याचा आपण स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे त्या आत्म्यासोबत. म्हणून ते भगवंत म्हणतायत की समम पश्यनी सर्वत्र, की ज्यांनी हे सगळीकडे सम बघायला सुरुवात केलेली आहे तो स्वतःचा कधीच नाश करत नाही. आणि पराम गती, त्याला ती परम परम धाम त्याला मिळतं. परमधाम म्हणजे कसं, त्याचा पुन्हा जन्म मृत्यू होणार नाही. आता तो तिथे पोहोचलेला आहे, आता त्याचं कधीच या जगामध्ये आवागमन होणार नाहीये. असं त्याचं आता अशी त्याची स्थिती झाली आहे, म्हणून तो आता अमृतत्व त्याला आता प्राप्त
झालेलं आहे हे इथे भगवंत सांगतात. पहिल्यांदा सांगितले सम्यक दर्शन, या श्लोकामध्ये सांगितलं त्यांनी की अमृतत्व प्राप्ती हे याचं फळ मिळतं. आणि तिसऱ्या आता या पुढच्या श्लोकामध्ये सांगतील 39व्या श्लोकामध्ये की तिसरं फळ काय मिळतं की त्याचा कर्तृत्वाचा अभाव त्याच्यामध्ये होतो. प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारांनी प्रकृतीकडूनच केली जाणारी आहेत असे पाहतो, तसेच आत्म्याला अकर्ता पाहतो, तोच खरा पाहतो. आता इथे तिसरा एक त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो आपल्याला. पहिलं समदर्शत्व आलं, दुसरं आपण अमृतत्व आपल्याला प्राप्त झालं, आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं निघालो. आणि तिसरा ऍडव्हान्टेज काय होतो की आपल्यामध्ये कर्ता भोगता पण हे राहत नाही. कारण संसार म्हणजे काय आहे, कर्ता भोगता शेवटी आहे. की मी स्वतःला काहीतरी समजतो, मग त्याप्रमाणे मी कर्म करतो, मग त्याप्रमाणे मी भोग भोगतो, आणि हे झालं की त्याचं फळ मिळतं. मग ते फळ मिळालं की पुन्हा जन्म मिळतो. हा संसार आहे. तर कर्तृत्व भोगातनं पूर्ण ही सगळी साखळी सुरू होते. पण तुमच्यावर कर्तृत्वच नसेल, अकर्तारं स पश्यति, की मी करणारा नाहीच आहे, सगळं घडत आहे गोष्टी. आता आपण सध्या म्हणू शकत नाहीये, कारण आपलं तसं अजून सध्या काय मनाची स्थिती तशी झालेली नाहीये. मी स्वतःमध्ये मी आत्मा सगळं करवतो आहे हे बघत नाहीये. अजून मी पडदा बघितला नाहीये. अजून मला इतकी ईश्वरावर शरणागती आली नाहीये की ईश्वर सगळं करून घेतो आहे. पण अशा ज्ञानाचं इथे भगवंत सांगतायत, असा ज्ञानी काय करतो त्या लक्षात येतं की प्रकृती सगळं काम करताय, मी काहीच करत नाही, मी अकर्ता आहे, मी निर्गुण निराकार असा आहे मी. पण बघितलं ना भगवंताचं किंवा ब्रह्माचं स्वरूप, तिथं निर्गुण आहे, निराकार आहे, न बदलणार आहे तो. तर खरा मी जो आहे तो अकर्ता आहे. मग कशाला मी कर्ता बनून घेऊ? मी कर्ता बनलो की मी भोगता पण बनणार, आणि कर्ता आणि भोगता आला की मग मी कर्म करणार, मग ते फळ भोगणार, सगळे ती चेन आली पूर्ण. म्हणून ते म्हणतात की कर्माणी सर्वशः प्रकृत्या एव क्रियकर्माणी, की हे जे काही कर्म होत आहे माझ्या जीवनामध्ये, आणि खरं तसंच आहे. तुम्ही बघा ना, फार कमी गोष्टी आपण स्वतः करू शकतो, बाकी सगळं प्रकृती आपण घडून घेते. ते चालू आहे. कशा कधी गोष्टी घडतात, काय घडतात आपल्याला पण कळत नाही, कसं झालं काय झालं कळत नाही आपल्याला बऱ्याच वेळा. की प्रकृती सगळे जे आहेत प्रकृत्या एव क्रियकर्म, आणि की त्या प्रकृतीमध्येच सगळ्या घटना घडत आहेत. पण हा जो आत्मा आहे हा निर्विकार आहे. आपण बघितलं त्याच्यापूर्वी की या जगाचं उत्पत्तीचं कारण काय आहे की माया आणि ब्रह्म दोन्ही उत्पत्तीचं कारण आहे. पण सगळ्या घटना घडत असतात मायेमध्ये, आणि ब्रह्म हे फक्त निमित्त कारण आहे. ब्रह्म यामध्ये कुठेच करता नाहीये. तसंच आपल्या स्वरूप जे आहे, आत्मस्वरूप जे आहे ते अकर्ता आहे, ते कधीच काही करत नाही. आणि त्याच्यामुळे कर्ता भोग कर्ता भोगता पण नसल्यामुळे काय आहे की आपल्याला जगामध्ये राग आणि द्वेष पण नाहीये. मला राग आणि द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हा उत्पन्न कशामुळे होतो? माझ्या कर्ता आणि भोगतापणामुळे. त्यामुळेच सगळं उत्पन्न होतं. पण जर मी स्वतःला कर्ताच नाही मानला तर या सगळ्या गोष्टी गेल्या. तर म्हणून ते म्हणतात की असं अकर्तात्व, अकर्ता झाला म्हणजे काय झालं, त्याला कुठल्याच कर्माची बाधा नाहीये, त्याची ना संचित कर्म आहे, मग ना आगामी कर्म आहे, किंवा कुठलेच नाहीये. कारण कर्म आहे म्हणून आपलं फळ आहे, आणि त्यामुळे आपला जन्म आहे. पण तुमचा कर्ताबोधच निघून जर गेला की मी करताच नाहीये, मी अकर्ता आहे, हा जर बोध तुमचा पक्का झाला, तर मग काय होणार आहे? तुम्हाला कुठला जन्म नाहीये, काहीच नाही, फक्त खेळ आहे. हा हा प्रकृतीचा खेळ तुम्ही चाललोय, आणि अनादी आहे. हा प्रकृतीचा खेळ चालू आहे. या प्रकृतीच्या खेळामध्ये आपण एक पार्ट आहोत. पण त्यातनं जर निघायचं असेल तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की या संसारातल्या त्या न बदलणाऱ्या आत्म्याचं भान ठेवणं, त्याचं ज्ञान करणं, म्हणजेच या खेळातनं मुक्ती आहे. नाहीतर हा खेळ केव्हापासून सुरू झालेला आहे, कित्येक जन्म आपण घेतलाय, पुढे कित्येक घ्यावा लागतील जन्म, हे आपल्याला माहित नाही. म्हणून यातनं बाहेर पडायचं असेल तर भगवंत म्हणतात की तुम्ही ते अविनाशी तत्व जे आहे त्या तत्वाचा तुम्ही साक्षात्कार करून घ्या, आणि तीच तुम्हाला मुक्ती देऊ शकते. म्हणजेच त्याचं फळ त्यांनी सांगितलं की सम्यक दर्शन मिळेल तुम्हाला,
अमृतत्व मिळेल आणि तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करता पण राहणार नाही. करता पण नसल्यामुळे भोगता पण राहणार नाही, फळ पण मिळणार नाही आणि तुमचा जन्म पण होणार नाही. आज आपण इथेच थांबू. पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.